पुण्यामध्ये पुन्हा एकदा गँगवॉर भडकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे यावेळी थेट पोलिसांच्या सुरक्षेत असलेल्या आरोपींना संपवण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली। आंदेकर टोळीतला कृष्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांना न्यायालयातून कारागृहात घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा पाठलाग करण्यात आलाय। एवढंच नाही तर या संपूर्ण प्रवासाची रेकी करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे। म्हणजेच पोलीस वाहन कुठल्या मार्गाने जातं, त्यामध्ये किती बंदोबस्त आहे, आरोपींच्या सुरक्षेची व्यवस्था कशी आहे याची माहिती आता गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। या कटामागे कुख्यात सूरज ठोंबरे टोळीचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। पुण्यातल्या नानापेठ परिसरात आंदेकर टोळी आणि सोमनाथ गायकवाड टोळीतील संघर्ष जुना आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर या दोन्ही टोळ्यांमधलं वैर आणखी वाढलं। वनराज आंदेकर याच्या हत्येनंतर बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीनं विरोधी टोळीतले काही जण टार्गेट केले। याच संघर्षातून आयुष कोमकर हत्या, गणेश काळे हत्या आणि पुणे सातारा रस्त्यावर अक्षय काळे याच्यावर झालेला गोळीबार अशा घटनांचा समावेश आहे। या प्रकरणांमध्ये आंदेकर टोळीतील अनेक आरोपी सध्या कारागृहात आहेत। यामध्ये कृष्णा आंदेकर, स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर यांचा समावेश आहे। कृष्णा आंदेकर हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा भाऊ असून कुख्यात बंडू आंदेकर याचा मुलगा आहे। सध्या आंदेकर टोळीची सूत्र कृष्णा आंदेकर सांभाळत असल्याचा पोलिसांना संशय आहे। संशयाच्या कारणास्तव या आरोपींना नंदुरबारच्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं। काही दिवसांपूर्वी न्यायालयीन कामकाजासाठी त्यांना नंदुरबारहून पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात आणण्यात आलं। न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा नंदुरबार कारागृहाकडे नेण्यात येत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला। पोलिसांच्या माहितीनुसार शिवाजीनगर न्यायालयापासून ते चाकणपर्यंत पोलीस व्हॅनचा 2 ते 3 दुचाकींवरनं पाठलाग करण्यात आला। जवळपास 1.5 तासाच्या या प्रवासात आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं। पोलीस वाहन कोणत्या मार्गाने जात आहे, कुठे थांबू शकतं, सुरक्षा व्यवस्था किती आहे याची माहिती गोळा केली जात होती। पोलिसांच्या मते ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे हल्ल्यापूर्वीची रेकीच होती। या कटाचा सूत्रधार म्हणून सूरज ठोंबरे याचं नाव आता समोर आलंय। पोलिसांच्या तपासानुसार सूरज ठोंबरेच्या सांगण्यावरून मानव ढमाले यानं या कटाची आखणी केली। त्यानंतर वेदांत सावंत, धीरज लखारा आणि अथर्व खोपडे यांनी शिवाजीनगर ते चाकण या मार्गाची पाहणी केली होती। पोलीस व्हॅन कुठे आहे, कोणत्या रस्त्याने जात आहे, किती पोलीस कर्मचारी सोबत आहेत याची माहिती फोनच्या माध्यमातून सूरज ठोंबरेपर्यंत पोहोचवली जात असल्याचा संशय पोलिसांना आहे। पोलिसांनी या प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय। काही आरोपींना ताब्यातही घेतलंय। तपासादरम्यान एका आरोपीकडे पिस्तूल आणि जिवंत कारतूस आढळून आली। त्यामुळे भविष्यात पोलीस बंदोबस्तात असलेल्या आरोपींवर गोळीबार करून त्यांना संपवण्याचा कट होता का याचा तपास सुरू आहे। आंदेकर आणि गायकवाड टोळीतील संघर्षामुळे पुणे शहरात यापूर्वी अनेक गंभीर घटना घडल्यात। मात्र यावेळी धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या हालचालींवरच लक्ष ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे। पोलिसांच्या सुरक्षेत असलेल्या आरोपींवर हल्ल्याचा कट रचला जात असेल तर ही पुणे पोलिसांसाठी मोठी आव्हानात्मक परिस्थिती ठरणार आहे। या प्रकरणात नेमका कट कोणी रचला, हल्ल्याचं टार्गेट कोण होतं आणि कृष्णा आंदेकर की स्वराज आणि तुषार वाडेकर यांना संपवण्याचा प्लॅन होता याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे। पुण्यातील टोळी युद्ध आता आणखी गंभीर वळणावर पोहोचत असल्याचं या घटनेतून दिसून येत आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी।